नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर SRPFसाठी अप्लाय केला असेल तर आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत किंवा एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत जे की परीक्षेला विचारलेले आहेत आणि रिपीटसुद्धा होऊ शकतात. तर आजचा भाग आपला 9वा आहे. या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या. महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. तर भाग सुरू होण्या अगोदर सर्वांना माहीत असेल आपण प्रश्नपत्रिकांची बॅच सुरू केलेली आहे. पहिली प्रश्नपत्रिका ऑलरेडी आलेली आहे. ज्यांना सोडवायचे आहे त्यांनी सोडून घ्या. खाली नंबर आहे, पूर्ण माहिती आहे, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर पहा पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण ठरल्या किंवा कोणाची निवड झाली? तर लक्षात असू द्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ज्या आहेत त्या रश्मी शुक्ला या बनलेल्या आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातली पहिली महिला होणारी पोलीस महासंचालक या आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतात या ठिकाणी पोलीस यंत्रणा कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर भारतामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे ती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर लक्षात असू द्या लॉर्ड कॉर्नवालिस. आपण पाहिलं होतं अगोदर लॉर्ड मेकॅले याने इंग्रजी शिक्षणाचे जनक वगैरे म्हणतात. त्यानंतर खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर लक्षात असू द्या या ठिकाणी हे प्लॅटिनियम या धातूला या ठिकाणी पांढरे सोने म्हणून ओळखलं जातं किंवा हे जे आहे ते प्लॅटिनम हा धातूसुद्धा राजधातू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबत राजधातू वगैरे सोनं वगैरे म्हणतात, सोन्यालासुद्धा राजधातू म्हणतात, तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, लिथियमला सुद्धा पांढरं सोनं म्हटलं जातं. तसाही प्रश्न आला तर ते उत्तर लिहून टाका. त्यानंतर चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाच्या जलाशयाला नाथसागर म्हणून संबोधलं जातं? तर आपण ऑलरेडी हा प्रश्न पाहिला होता. तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर या नावानं ओळखलं जातं. जायकवाडी धरण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला, पैठण या ठिकाणी. तर नोट डाऊन करून घ्या. आणि त्यानंतर उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फक्त महाराष्ट्रातच नाही किंवा भारतातच नाही, एकमेव जगामध्ये एकमेव असं सरोवर आहे जे की मित्रांनो उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर आहे, जे की आपल्या महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही ज्या गटासाठी अर्ज केलेला आहात तर त्या स्पेशल जिल्ह्यासाठी तुम्ही थोडीफार GK म्हणा किंवा त्या जिल्ह्याची माहिती म्हणा कवर करून जा. कारण का सहसा जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत मागच्या त्यामध्ये त्या जिल्ह्याविषयी 100% प्रश्न पडलेले आहेत. त्यानंतर ज्वाला आणि फुले नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ज्वाला आणि फुले नावाचा जो ग्रंथ आहे तो बाबा आमटे यांनी लिहिलेला आहे. त्यासोबत खालीलपैकी हे महात्मा गांधी यांच्या संदर्भात एक महाराष्ट्राचं लक्षात असू द्या, पवनार या ठिकाणी त्याने आश्रम स्थापन केलं वर्धा जिल्ह्यामध्ये, तर हे सुद्धा माहिती असू द्या. त्यानंतर खालीलपैकी भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम येणारे कोण होते? तर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे हे पोर्तुगीजच होते. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा 1498 हे लक्षात असू द्या. कालिकत बंदर वगैरे म्हणजे बेसिक आहे, तेवढं काही हार्ड नाही आहे. त्यानंतर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पाणी पंचायत ज्या ठिकाणी दुष्काळ लागला होता, जेव्हा पाण्याचं संकट आलं होतं तेव्हा त्यांनी पाण्याची संकल्पना वगैरे मांडली. तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक विलासराव साळुंके यांना म्हटलं जातं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर उपपंतप्रधान लक्षात असू द्या सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले उपपंतप्रधान होते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर हे लक्षात असू द्या. आणि जेवढे काही पहिले दुसरे तिसरे आहेत हे तुम्ही नोट डाऊन म्हणजे पाठच करून गेलात तरी चालेल, कारण का प्रश्न 100% येतच. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करतात? तर खालीलपैकी हा जो 31 मे आहे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा हानिकारक पदार्थ असतो ज्यामुळे शरीराला हानी पोहोचत असते, यावर सुद्धा प्रश्न पडला. तर लक्षात असू द्या अशाच टाईपचे प्रश्न आपण सोडवत आहोत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करत चला. ज्यांनी प्रश्नपत्रिका सोडवली नसेल सोडून घ्या, बाय करून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तुमचंच नुकसान होऊ नये म्हणून आम्ही खूप कमी किमतीमध्ये जास्त प्रश्न महत्त्वाचे ॲड केलेले आहेत. काही डाऊट असतील कमेंट करा आणि भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.